नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहताय माझा विशेष. शेतकऱ्यांबाबत किंबहुना तुरीबाबत एक भाष्य करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषा घसरली. अर्थात सरकारवर टीका करण्यासाठी आणखी एक संधी विरोधकांना मिळाली होती आणि अपेक्षेप्रमाणे जोरदार टीका सुद्धा त्यांच्यावर होतीये. पण टीका होत असताना टीकाकारांची ही जीभ आता घसरायला लागले असं वाटावं अशी एक घटना जालन्यात घडली आहे. जालन्यात शेतकरी संघटनेनं दानवेंची जीभ कापणाऱ्याला 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. हे सर्व वागबाण नेमके आहेत कशासाठी, त्याने साधणार काय आहे, या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होणार आहे का, हे आता त्या टीकाकारांनाच माहिती आहे. त्यामुळे जीभ कापण्याची ही भाषा नेमकी कशासाठी, आज आपला आजचा चर्चेचा विषय. त्यासाठी आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण, भाजपचे शेतकरी नेते पाशा पटेल हे देखील आपली मतं मांडतील, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता कदम ज्यांच्या सहीचं हे परिपत्रक निघालेलं आहे ते स्वतः आपल्यासोबत आहेत, आणि शेतकरी जयाजी सूर्यवंशी हे देखील आपली मतं या ठिकाणी मांडतील. मला सुरुवातीलाच जायचंय दत्ता कदम यांच्याकडे. दत्ता कदम, हे वक्तव्य तुम्ही नेमकं केलेलं आहे, याने साधणार काय आहे, म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे? आम्हाला म्हणायचं आहे की मागच्या आठवड्यामध्ये भाजपचे खासदार अशोक नेते यांनी पण असंच वक्तव्य केलं होतं की शेतकऱ्याची जर कर्जमाफी केली तर शेतकरी हा आळशी बनेल, आणि मग नेहमी असं वक्तव्य ह्या सत्ताधाऱ्यांनी करणं हे शेतकऱ्यासाठी योग्य नाही. आणि तसेच हे जालन्याचे जे खासदार आहेत नेहमी असंच बोलतात, हे सर्वांना माहिती आहे. म्हणून तुरीचे जे शेतकरी आहेत, आजही जालन्यात जवळजवळ 5,000च्या वर शेतकऱ्याकडे तुरी घरी पडून आहेत. आणि जो कार्यकर्ता होता ते म्हणतात कार्यकर्ता पण तो अगोदर शेतकरी होता, आणि शेतकरी असल्या कारणानं त्यांना तो प्रश्न जिव्हाळ्याचा त्या ठिकाणी मांडलेला होता, आणि यांची जीभ ही अशी नेहमी घसरती. आणि म्हणून ही शेतकऱ्यातूनच ही भावना व्यक्त झालेली आहे की जर नेहमी जीभ घसरत असेल तर ही जीभ छाटल्या गेली पाहिजे. आणि म्हणून ते तुरीचे जे शेतकरी आहेत हेच ते काम करणार आहेत. आणि म्हणून आम्ही, आमच्याजवळ तर पैसे नाही, पण आम्ही ह्या तुरीच्या शेतकऱ्याकडून 5 लाख रुपये भीक मागून, म्हणजे पूर्वी खळं जमा करायचे तसं आम्ही जमा करून ते जो व्यक्ती करील शेतकरी उत्पादन त्याला ते आम्ही बक्षीस म्हणून देणार आहोत. पण हे 5 लाख रुपये त्या एखाद्या विधायक कार्यासाठी नाही का वापरता येऊ शकत? सध्या जसा तुरीचा प्रश्न आहे, तूर खरेदी होत नाहीये, शेतकरी संघटना असं एखादं मेकॅनिझम त्या 5 लाखामध्ये उभं करू शकते का, जेणेकरून शेतकऱ्यांच्या तुरीला थेट मार्केट उपलब्ध करून देता येईल? दत्ता कदम, शेतकऱ्याच्या तुरीला मार्केट उपलब्ध करून देण्याचा हा प्रश्नच नाही, कारण तूर ही यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेली आहे. या सरकारनं मागील वर्षी तूर कमी असल्या कारणानं तूर उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्याला जाहिरात करून लाखो रुपये खर्च केले, आणि शेतकऱ्याला प्रलोभन दिलं की तुम्ही तूर लावा, आणि तूर लावून पण यांनी शून्य नियोजन कारभार केल्यामुळं ही तूर मार्केटमध्ये कमी किमतीत विकली गेली. आज जालन्याच्या जर बाजार समितीमध्ये बघितलं तर ठीक आहे दत्ता कदम, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. थोडक्यात म्हणजे चित्र असं दिसतंय, तुम्ही जो काय तुमचा पवित्रा घेतलाय त्यावरनं, की दानवे एक वक्तव्य बोलले आणि त्याचा सूड घेण्यासाठी जे काय तुम्ही 5 लाख रुपये गोळा करणार आहात ते तुम्हाला वापरायचे आहे. जयाजी सूर्यवंशी, तुम्हाला हे योग्य वाटतं? अशा प्रकारे जीभ कापण्याची भाषा ही शेतकऱ्यांनी सुद्धा करावी, शेतकरी संघटनेनं विशेषतः करावी? नाही, प्रश्न असा आहे की आता तालिबानी विचारांना तालिबानीनेच उत्तर दिलं गेलं पाहिजे. एखाद्या शेतकऱ्यांचा अपमान करायचा कहर झालेला आणि कळस झालेला आहे की अपमान किती सहन करायचा याला मर्यादा आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस सापडेल त्या त्यावेळेस शेतकऱ्याला धोपटायचं, त्याच्या विरोधात बोलायचं, कारण शेतकरी संघटित होत नाही, शेतकऱ्याच्या मजबुरीचा फायदा घ्यायचा, आणि सर्वच राजकीय पक्षांनी त्याचा आतापर्यंत वापर केलेला आहे. आणि आज मराठवाड्यामध्ये एवढी मोठी प्रचंड चीड निर्माण झालेली आहे, आणि त्याच्यामधूनच आमच्या सहकारी दत्ता कदमने जो निर्णय घेतलेला तो काय मला काही वाईट वाटत नाहीये. खरं तर जीभ हसडून हातात घ्यायला पाहिजे बक्षीस वगैरे देण्यापेक्षा. यांचं पुन्हा बोलणं बंद झालं पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या लोकांना जी आता मगरुडी चढलेली आहे, ज्या तालिबानी भाषेमध्ये ते बोलत आहेत, आमचं कुणीच काही करू शकणार नाही, विरोधी पक्ष संपलेला आहे, आणि मग या भाषेमध्ये त्यांना जे मगरुडीची भाषा आहे ते उत्तर त्यांनी जे दिलेलं आहे किंवा त्यांनी जे आता 5 लाखाची ऑफर दिले, मला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं वावगं वाटत नाहीये. जे ज्या भाषेत बोलतील त्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं गेलं पाहिजे, आणि ही भूमिका अत्यंत योग्य आहे. पाशा पटेल, तुम्ही शेतकरी नेते आहात स्वतः आणि भाजपशी सुद्धा संलग्न आहात, मगरुरीचा आरोप होतोय तुमच्यावरती. नाही, हा विषय मगरुरीचा नाही आहे का, तर आतापर्यंत कोण कोण नेत्यांनी या संदर्भामध्ये काय काय भाषणं केली हे जर आपण सगळ्यांनी जर ऐकलं तर मग काय करावं लागेल मला काही कळत नाही.
का तर परवाच आदरणीय शरद पवार साहेबांनी बोलता बोलता म्हणलं की आंधळ्याचा हात म्हणून त्यांनी थांबलेले होते. मग ह्या भाषेला काय केलं पाहिजे? म्हणजे मला शेतकरी संघटनेच्या नेत्यांना सांगायचं आहे की राजानो, शेतकरी संघटना काही अशा पद्धतीनं म्हणजे ठोकशाही पद्धतीनं विचार करू नये किंवा वागू नये असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की एकेकाळी शेतकरी संघटनेची परंपरा अशी आहे की शरद जोशी आणि शेतकरी संघटना म्हणजे एक चलतं फिरतं विद्यापीठ आहे असं बोललं जायचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन सांगण्यामध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हातखंडा राहायचा आणि त्या वारशामध्ये ती परंपरा कदमला लाभलेली आहे. म्हणून कदमने असं आताही विचार करण्यापेक्षा आपल्याकडे खूप अस्त्र आहेत, आपल्याकडे खूप गोष्टी आहेत, आपल्याकडे शेतकऱ्यांना समजवण्यासाठी अनेक मार्ग आपल्याकडे असताना आपण अशा पद्धतीनं म्हणजे उथळपणाचं माझ्या दृष्टीनं हा उथळपणा वाटतो. का तर एकेकाळी सभेमध्ये लाख लोकांच्या सभेमध्ये एक शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता बसलेला जर दिसला तर भल्या भल्या वक्त्याची पाचावर धारणा व्हायची. म्हणजे तो नैतिक दरारा जो होता तो दरारा टिकवण्यासाठी सगळ्याच शेतकरी कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. का तर शेवटी वैचारिक प्रबोधन केल्याशिवाय शेतकऱ्याचे प्रश्न संपणार नाही, ते सूर्यप्रकाश इतकं सत्य. पण दुसरी महत्वाची गोष्ट हे समजा काल रावसाहेब दानवे साहेबांनी सांगितलं किंवा माझं चुकलं, माफी मागितली, त्यांनी माफी मागितल्यानंतर विषय सोडून द्यायला पाहिजे होता. तो एवढं लांबवणं हे काही मला काही बरोबर वाटत नाही. का तर ते कुठंतरी इथं थांबायला पाहिजे होतं. झालं म्हणजे त्यांनी चूक म्हणले, आम्ही म्हणलं की बाबा त्यांची जर चूक झाली असेल तर आम्ही त्यांच्या पद्धतीनं माफी मागतो म्हणलं, तो विषय वेगळा होता. आता हा विषय दुसऱ्या दिशेने घेऊन जाणं चालू आहे की मला असं वाटतं की म्हणजे ज्या पद्धतीनं आता सरकार चांगलं काम करू लागले. तुरीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शेतकऱ्याच्या जवळची सगळी तूर खरेदी करण्याच्या दिशेनं म्हणजे 31 मे तर झालं तर पुढे सुद्धा काही वाढून घेता येते का या पद्धतीनं सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात मॅडम म्हणजे मला तुरीच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांनी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त ह्याच्या आधीच्या सरकारमध्ये 2 लाख क्विंटल तूर खरेदी झालेली होती आणि 9 महिने पैसे द्यायला लागलेले होते. आता यावर्षी कमीत कमी 55 लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा सरकारचा निर्णय दिसू लागलेला आहे. असं होत असताना आपण काय करतो आणि काय बोलतो हे सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे तसं ते रावसाहेब दानवेंनी सुद्धा समजायला हवं होतं असं नाही का वाटत मधू चव्हाण? कारण थेट या वक्तव्यानंतर मगरुरीचे आरोपच होत आहेत भाजपावरती. नाही, आपल्याला अतिशय नम्रपणे मी सांगू इच्छितो आणि स्पष्टपणे सांगू इच्छितो. आपण त्या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलायची संधी द्या. माननीय रावसाहेब दानवे हे त्यांची एक रांगडी भाषा, ग्रामीण भाषा, त्या भाषेतून तो तोंडातून नको तो शब्द गेला. त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले की कार्यकर्त्यांनी मला प्रश्न विचारले ज्या वेळेला संवाद साधण्याचा कार्यक्रम की आम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी, ग्रामीण भागासाठी काय काय करतोय, जाऊन जनतेला तुम्ही सांगा, संवाद साधा. असं कुठल्या राजकीय पक्षाने केलं नाही आणि त्या त्रुटी समजावून घेऊन राज्य करताना द्या. हे बोलत असताना एका कार्यकर्त्याने सांगितलं होते ठीक आहे हो, पण तुरीबद्दल असंतोष आहे त्याचं काय? त्यावेळेला रावसाहेब दानवेंनी त्या ठिकाणी सांगताना असं तो शब्द जो वापरला तो अतिशय स्पष्टपणे सांगतो. कारण आमच्या पक्षामध्ये नेत्याच्या बोलण्यावर त्या ठिकाणी वक्तव्य करण्याची पद्धत नाही. पण त्यांनी माफी मागितली की माझ्या तोंडून हा शब्द गेला, तो कार्यकर्त्यांच्या सभेमधला शब्द होता, तरी सुद्धा मी या ठिकाणी माफी मागतोय. आणि महाराष्ट्र हा सुसंस्कृत समाज आहे. मागे त्या ठिकाणी त्या दादा एनसीपीचे त्या ठिकाणी असलेले त्यांनी काय शब्द वापरले होते, त्यांनी आम्ही सुद्धा त्याला विरोध केला, निषेध केला. पण त्यांनी ज्यावेळेला माफी मागितली आणि जाऊन त्या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्याजवळ जाऊन उपोषणाला बसले आणि एक पश्चाताप व्यक्त केला त्यांनी. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्यावर कोणीच त्या ठिकाणी पुन्हा एक शब्दाने टीका केली नाही, कारण त्यांनी माफी मागितली. त्यांनी असं सांगितलं नाही की मी बोलतोय ते बरोबरच आहे. या ठिकाणी आता कदम यांचा संताप मी समजू शकतो, परंतु ही तालिबानी भाषा काय की त्यांची जीभ छाटावी, ही तालिबानी भाषा झाली, ही इसिसची भाषा झाली. आता भाषा पटेल यांनी बरोबर सांगितलं की माननीय शरद जोशी हे एखाद्या सरकारची चूक काढत असताना शेतकऱ्यांच्या धोरणाबद्दल बरोबर काय आहे तेही सांगत होते की हे करा, हे करू नका, हे करा. आता पाशाजीने सांगितल्याप्रमाणे इतिहासामध्ये पहिल्यांदाच फडणवीस सरकारने एवढी तूर खरेदी केली आहे.
आणि केंद्राने आता 1,00,000 क्विंटल टन तूर खरेदी करण्याचे आदेश दिलेले आहेत. मी संताप समजू शकतो, परंतु संतापाचा अर्थ हा नाही. आता एखाद्याचा निषेध करणं, धरणं हे मी समजू शकतो, पण एका पक्षाच्या अध्यक्षाचा पुतळ्याला किंवा फोटोला चपलांचा हार घालणं हे कितपत बरोबर आहे. म्हणून मला असं वाटतं की अशा वेळेला त्या ठिकाणी आम्ही काय मग्रूर झालेलो आहोत. मी अतिशय नम्रपणे, आता आपण एक नम्रताची प्रश्न विचारलात, तो मला थोडासा आवडला नाही. आपण रागावू नका. तुम्ही त्यांना विचारलं की ते 5 लाख रुपये जमवतायत, ते दुसऱ्या कामासाठी नाही का खर्च येणार, हा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी तुमची जीभ छाटायची भाषा केलीत तुम्ही, तर अशी भाषा करणाऱ्याची जीभ छाटावी हे आम्ही बोलावं का? पण आम्ही बोलणार नाही, कारण आम्ही कदमांचा सात्विक संताप समजू शकतो. राज्यकर्ते आहोत आम्ही त्यांचा संताप समजू शकतो. ही भाषा वापरू नका. या महाराष्ट्रामध्ये हिंसेला कुठल्याही आंदोलनातल्या नेत्यांनी याच्यापूर्वी कधीही प्रोत्साहन दिलं नाही. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, महाराष्ट्र प्राप्त झाला, पण SM जोशी, डांगे, आचार्य अत्रे यांनी हिंसेला प्राधान्य दिलं नाही. आम्ही संघर्ष यात्रा काढली 90 दिवसाची. पाशाजी आणि मी त्या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथरावां बरोबर होतो. गोपीनाथरावांनी कधी या पुढाऱ्यांना बाहेर मुद्दा लक्षात आलेला आहे. मात्र ही चर्चा आपल्याला एका वेगळ्या ह्याच्यावर न्यायची आहे की जर समजा रावसाहेब दानवे हे कबूल करतायत की त्यांची भाषा थोडीशी घसरली, त्या बाबतीत त्यांनी माफी मागितलेली सुद्धा आहे, मात्र केवळ त्यांनी अशी भाषा वापरली म्हणून आपण सुद्धा तशीच भाषा वापरली पाहिजे अशी शेतकरी संघटनेची भूमिका आहे का? आपल्याला हे जाणून घ्यायचं. त्यांच्याकडनं एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही पाहताय माझा विशेष. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्याबद्दल भाष्य करताना त्यांची जीभ थोडीशी घसरली आणि त्यानंतर आता सगळेच जण आक्रमक झालेले आहेत. रावसाहेब दानवे यांच्या चेहऱ्याला काळं फासण्यासाठी बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. शेतकरी संघटनेने तर त्यांची जीभ कापून आणणाऱ्यासाठी 5 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे. शेतकरी संघटनेचेच दत्ता कदम आपल्यासोबत आहेत. दत्ता कदम, आपल्याकडे असं एक म्हणतात की एकाने विहिरीत उडी मारली तर दुसऱ्याने त्याच्या मागे जाऊन ते विहिरीत उडी मारून स्वतःचा जीव घालवावा का? म्हणजे एक जण जर चुकीच्या रस्त्यावर जातोय तर दुसऱ्याने त्याच रस्त्यावर गेलं पाहिजे का? तुम्ही सुद्धा जीभ कापण्याची भाषा करणं गरजेचं होतं का खरंच? नाही, हे बरोबर आहे, पण मला सांगायचं आहे की आम्ही तुरीच्या संदर्भात जालन्याला मी 12 डिसेंबरला पहिल्यांदा निवेदन दिलं होतं की तूर ही शेतकऱ्याजवळ भरपूर प्रमाणात येत आहे, म्हणून खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजेत. आणि मला माझ्या सहकारी मित्रांना सांगायचं आहे की जालन्याला 15 डिसेंबर ते 6 मार्च पर्यंत 3,31,624 क्विंटल तूर ही जालन्याच्या एका बाजार समितीमध्ये खरेदी झाली. ती 4,000च्या म्हणजे 3200 ते 4,000 रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी झाली. ज्या ठिकाणी यांचे बंधू उपाध्यक्ष आणि संपूर्ण बॉडी आहे, आणि म्हणून ज्या नाफेडच्या केंद्रावर ह्या शेतकऱ्यांचे नंबर लागत नव्हते आणि म्हणून ती तूर त्या ठिकाणी खरेदी झाली. आज त्या बाजार समितीच्या 4.5 लाखाच्या वर आकडा जातोय. त्या शेतकऱ्यांना ही तोटा झालेला आहे की 1,000 रुपये क्विंटल प्रमाणे हा तोटा झालेला आहे, किमान आधारभूत किमतीच्या कमी. आणि म्हणून तो कोण भरून द्यायचं? आणि मग जर यांना असं वाटत असेल की आम्ही जे वक्तव्य केलं आणि आमचं जर वक्तव्य चुकीचं असेल तर आम्ही आमचं माघार घेऊ, पण आपण ज्या आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीनं जी तूर खरेदी झाली त्यांना तो मोबदला दिला पाहिजे. तो तोटा दत्ता कदम, इथे मुद्दा तूर खरेदीचा मुद्दा हा पूर्णपणे वेगळा आहे. माझा मुद्दा या ठिकाणी आहे की दानवेंची जीभ घसरली म्हणून तुम्ही अशा पद्धतीचं भाष्य केलंच पाहिजे का? त्या पातळीवरती जाऊन तुम्ही भाष्य करणं गरजेचं आहे का? नाही, असं भाष्य म्हणजे आमचं आहे, आम्ही शेतकरी आहोत, आमचं हे पोट तिडके नाही. आजही बऱ्याचशा शेतकऱ्याकडे, मी पण शेतकरी आहे आणि माझी सुद्धा तूर ही घरात पडून आहे, आणि म्हणून घरात जर तूर पडून असेल आणि त्यांना या तुरीचं जर काहीच देणं घेणं नसेल आणि सतत असे जर खासदार, आता आम्ही आता सांगितलं की अशोक नेत्यांनी मागच्या 15 आठवड्यात असं भाष्य केलं की शेतकरी आळशी झाला, तर शेतकरी आळशी होईल असं भाष्य केलं होतं. तर मग आता शेतकरी आळशी होत असेल तर तूर कुठून आली? आणि त्यांनी सांगितलं की आंदोलनं ही शांततेच्या मार्गाने घ्यावीत. पण जालन्यातली आम्ही 2 आंदोलनं, आता 1 मेचं आंदोलन, तर आताची जी आंदोलनं आहेत आम्ही करत आहोत, पण पोलीस त्या आंदोलनाला अगदी चिरून टाकत आहेत. कारण या अगोदर कधीही आंदोलनाला रोकावं, थांबावं हा एक नैतिकतेचा मार्ग आहे, पण आमच्या शेतकरी संघटनेचे झेंडे सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन
म्हणजे अगोदर आम्हाला निदर्शने सुद्धा करू दिले नाही. ही आजची परिस्थिती चालू आहे. म्हणून कुठल्या पद्धतीनं शांततेनं आणि कसं आंदोलन करावं तसं आमच्या सहकारी मित्रांना सांगावं. 1 तारखेचा त्यांनी अहवाल बघावा जाणण्याचा की आम्हाला पोलिसांनी काय आणि कसे शेतकरी संघटनेचे झेंडे सुद्धा ताब्यात घेतले अगोदर. पाशा पटेल हे काय आहे म्हणजे शेतकऱ्यांना साधा निषेध सुद्धा त्यांच्या पद्धतीनं केला जाऊन देत नाही. दत्ता कदम काय सांगतात हे? मला पाशा बहिणी आणि मला आहे ना नम्रता मला विचारलं की पाशा पटेलला? पाशा पटेल यांना मी विचारते, कारण शेतकरी नेते ते आहेत, शेतकऱ्यांची वेदना त्यांनी जवळून पाहिलेली आहे. पाशा पटेल, शेतकऱ्यांची आंदोलनं चिरडून टाकली जातात असा आरोप दत्ता कदम या ठिकाणी करतायत. दत्ता कदमचं अगतिकता मी समजू शकतो. त्यांचं काही म्हणजे त्यांनी जे काही सांगितलेलं की बाबा एक भोळा मावळा माणूस आहे आणि त्याच्या घरातली त्याची परिस्थिती जी आहे ती त्यांनी समोरून सांगितलेली किंवा अजिबात दुमत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे की आता आंदोलनाचा जो भाग आहे, आंदोलन सरकारनं चिरडलं असं म्हणण्यापेक्षा आंदोलनात सुद्धा आंदोलन एक शास्त्र आहे. कसं करायचं ते आपल्यावर अवलंबून असतं. आपण म्हणजे आता सरकारने आंदोलन कशाला चिरडलं, लोकल प्रशासना म्हणजे लोकल आपले रिलेशन जे ज्या पद्धतीचं असतात त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणून मी दत्ता कदमला असं सांगणार आहे की दत्ता बाबा आपलं धर्म आहे की आपण एका वर्गासाठी काम करतो, एका वर्गामध्ये आपण जन्मलेले शेतकरी वर्गामध्ये त्याच्या हितासाठी आपण प्राण गेलं तरी हरकत नाही, परंतु आपण महागाई घेतली सूर्यप्रकाश इतकेच असते. परंतु आपली परंपरा या पद्धतीने शेतकरी अन्यायाच्या आहेत कबूल कल्पना असेल म्हणजे तूर खरेदीच्या संदर्भामध्ये सगळं काही आलेलं आहे का? बिलकुल नाही. कारण 4 वेळेस आम्हाला निर्णय बदलावा का देशच बदलावा लागेल. आमचा अंदाज चुकलाय का त्या बाबतीत? देशच चुकलेला आहे. तरी पण एकूण उत्पादनाच्या 25% पेक्षा जास्त तूर खरेदी करण्याचा निर्णय या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत पहिल्यांदा झालेला आहे. एका बाजूला 60 वर्षाचं धोरण आणि एका बाजूला 2-2.5 वर्षाचं धोरण, याची आपण कुठेतरी तुलना करू. सगळे प्रश्न सुटले का? देशच नाही. प्रश्न सुटायला सुरुवात झालेत का? हे मी मान्य करतो. आता मी सुद्धा 40 वर्ष या चळवळीमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे. बरं तुमचा काही मुद्दा पटत नाही. त्या मला जयजराव बोला. पाशाबाई माझं ऐकून घ्या. तुम्ही या ठिकाणी प्रबोधनाची भाषा केली. तुम्ही प्रबोधनाची भाषा केली. प्रबोधन कोणाचं करायचं आणि किती दिवस प्रबोधन करायचं? शेतकऱ्याने अंत किती पाहायचा? आणि तुम्ही आता तूर खरेदीच्या संदर्भामध्ये जे बोलत आहात, या देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून आम्हाला आवाहन केलं की 1 ड्रॉप मोर क्रॉप, एका थेंबामधून अनेक तुम्ही उत्पन्न काढा. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन काढून दाखवलं. या देशाची जी तूर डाळीची गरज होती ती भागून दाखवली. तुम्ही आमच्या पाठीवर हात टाकण्याच्या ऐवजी, आमच्या पाठीवर थोपटायच्या ऐवजी, आम्हाला बक्षीस देण्याच्या ऐवजी तुम्ही आमच्या पोटामध्ये मारण्याचा जो कार्यक्रम केला तो निंदनीय कार्यक्रम आहे. तुम्हाला नंतर उपरती सुचली तुरीच्या खरेदीच्या संदर्भामध्ये. आमच्या तुरी सगळ्या व्यापाऱ्यांनी घेतल्या, आम्हाला व्यापाऱ्याला तूर विकावं लागली. आता कदम जे सांगतात की ते अत्यंत बरोबर आहे, आमच्या तुरी व्यापाऱ्याकडे गेल्या आणि तुम्ही आम्हाला सांगता की यांचं प्रबोधन करा. प्रबोधनाची भाषा आता संपलेली आहे. गांधी मार्ग या ठिकाणी चालत नाहीये, त्यामुळे आम्हाला ते मान्य नाहीये. दुसरा सगळ्यात महत्वाचा मधू चव्हाणांचा जो प्रश्न आहे की राष्ट्रीय प्रदेशाध्यक्षाच्या तोंडाला काळं पासणं, चपला मारणं हे शोभतं का? अहो, तुमची जी युती सरकारमधलं शिवसेना आहे त्यांनी सर्वात जास्त चपला मारल्या, त्यांनी जास्त काळं फासलं. त्यांना बोलायला सोडून आम्हाला काय बोलता? म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला जास्त चपला मिळालेल्या आहेत तुमच्या सहकार्याकडून. त्यामुळे आम्ही काही चपला बिपला काही मारलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे या गोष्टी सगळ्यात चुकीच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षाचे ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भामध्ये त्यांचा जो रॅली चालली होती त्या काळामध्ये तो विषय कर्जमुक्तीचा, कर्जमाफीचा जो विषय बाजूला पडावा म्हणून याच रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करता येत नाही या प्रकारचं वक्तव्य करून विषयाला फाटे पडण्याचं काम रावसाहेब दानवेंनी केलं. आणि सातत्याने रावसाहेब दानवे या प्रकारचं भाषण करतात. मागच्या उन्हाळ्यामध्ये दुष्काळ नसताना दुष्काळ पडल्यासाठी आम्ही खोटं आकडेवारी दिली. आत्महत्या नसताना मी आत्महत्या सांगितली. म्हणजे शेतकरी काय जीवावर आले का? त्यांचा जीव जीवावर आलाय का? म्हणजे रावसाहेब दानवे शेतकऱ्याच्या बाजूचे नाहीत,
दुर्दैवाने ते मराठा समाजात जन्मलेले आहेत, दुर्दैवाने शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेत. हे आमचं सर्वात मोठं दुखणं आहे. आणि एका मराठ्याच्या तोंडून, एका शेतकऱ्याच्या तोंडून भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेते हे आमचा काटा काढण्याचा, आमचा अपमान करण्याचं जो काम करत आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत. आणि कदमांची भाषा योग्य आहे. पाशाबाई, उगीच आपला तुम्ही त्या दानवेंचं काही हे करू नका. दानवे नसून ते दानव आहेत. तुम्ही मानवासारखं बोला. मधू चव्हाण आता थेट आरोप केलेला आहे की आधी सत्तेत तुमच्या सहभागी असलेल्या शिवसेनेने हे असे उद्योग केलेले आहेत. मधू चव्हाण, 10 लाख क्विंटल तूर ही आधारभूत किमतीपेक्षा कमी 1,000 रुपये क्विंटलला कमी गेली. मग आपण ती रक्कम देणार आहात का? हे बघा, आमची भाषा योग्य नाही हे म्हणतायत, पण आपण मग ऐका जरा. कदम ऐका, मला बोलू दे आता. कदम मला बोलू दे. त्यांना तुम्ही कदम मला बोलू दे. आता मला बोलायला सांगितलं, आपलं ऐकलंय मी. असं आहे की त्या ठिकाणी पुन्हा आम्ही दोघंही सांगतोय की हा जो संताप असेल आंदोलनाने त्या ठिकाणी आंदोलनाच्या नेत्यांनी व्यक्त करणं गैर नाही. कोणी आंदोलनं चिरडलेली नाहीयेत. आज तुम्ही जर महाराष्ट्राचं ह्या वर्षाचं बजेट पाहिलं तर शेतकरी ह्याला केंद्रबिंदू ठेवून सर्वात अधिक त्या ठिकाणी फार्मर ओरिएंटेड शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून अशा तऱ्हेचं अर्थकारण चाललेलं आहे. आता शब्द चुकीचा गेला याच्यात कोणी समर्थन करत नाही. त्यांनी क्षमा मागितलेली आहे. जर फार्मर ओरिएंटेड हे जर आता राजकारण अर्थकारण असतं राज्याचं तर मग हमी भाव फारशा कोणत्या पिकाला मिळालेला आहे? द्राक्ष बागायतदार शेतकरी आज दुखावलेला आहे. भावाची चर्चा करायची असेल तर तशी वेगळी चर्चा करा. पाशा पटेल माझ्यापेक्षा अधिक सांगू शकतील. हे बघा, मधू चव्हाणांच्या वक्तव्याकडे आम्हाला अजिबात समाधान नाहीये. मागणी जर ऐका, आता ऐका हो तुम्ही. अहो माझा ऐका की. भारतीय जनता पक्ष शेतकऱ्याच्या पूर्ण विरोधी आहे. अहो तुमच्या वक्तव्याकडे आमच्या तुम्ही जरा 2 मिनिटं ऐकाल की नाही? भारतीय जनता पक्ष शेतकऱ्याचे विरोधी आहे. आम्ही विरोधी असतो तर आम्हाला लोकांनी निवडून दिलं नसतं. हो, आम्हाला लोकांनी जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत, नगरपालिका आम्हाला निवडून दिलं नसतं. आमची चुकीचा फायदा घेत आहे. राजकारण करू नका. हे दुर्दैवी होतं वक्तव्य. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधी असतं तर शेतकऱ्यांनी आम्हाला निवडून दिलं नसतं. शेतकरी हा या देशाचा, महाराष्ट्राचा आत्मा आहे. ही मगरुलीची भाषा नाही. आंदोलकांनी सुद्धा मगरुलीची भाषा करू नये. आम्हाला तुम्ही थांबा त्या ठिकाणी तुम्हाला जे मला असं वाटतं नम्रता आपण बोलून दिलं पाहिजे. हे ओव्हरलॅपिंग बरोबर नाही. आपण मधू चव्हाणांना त्यांचा मुद्दा पूर्ण करून देऊया. जयाजी सूर्यवंशी, मी तुम्हाला बोलायला वेळ देते. आपण मधू चव्हाणांना त्यांचा मुद्दा पूर्ण करून देऊया. मधू चव्हाण, तुमचा मुद्दा पूर्ण करा. देणार होता ती दिली का? काही झालं, हे बघा, काही झालं ना, काही झालं तरी जीभ छाटण्याच्या भाषेचं जर समर्थन कोणी करत असेल तर ते दुर्दैवी आहे. या दानवेंजींच्या वक्तव्याचं कोणी समर्थन करत नाही. त्या ठिकाणी कोणी करणार नाही. परंतु त्यांनी माफी मागून झालेली आहे. त्याच्या पलीकडे आणखीन काय करायला पाहिजे तेही सांगा. त्याचाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांची माफी आणखी 10 वेळा मागितली जाईल. पण जीभ छाटण्याची भाषा, अशा तऱ्हेची तुम्ही अशा तऱ्हेची भाषा करू नका. मी तुम्हाला आपल्याला 2 तास चर्चा करू आपण. मी शेतकऱ्यांचा नेता नाही. मी पण कोकणामध्ये त्या ठिकाणी माझी 2.5-4 एकर शेती असेल, पण तुमच्या इतका शेतकऱ्यांचा नेता नाही. पण शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचं 2-2.5 वर्षात जे अर्थकारण केलेलं आहे फडणवीस सरकारने ते मागच्या 60 वर्षात झालेलं नाही. थोडं बहुत स्वर्गीय वसंतराव नाईकांच्या काळात झालेलं होतं. नक्की झालं होतं. आम्ही नाही झालं असं म्हणत नाही. हरित क्रांती झाली. यशवंतराव चव्हाणांची पण धोरणं ही शेतकऱ्यांच्यासाठी योग्य होती. पण भारतीय जनता पक्ष 2.5 वर्षात शेतकऱ्यांच्या हिताचंच अर्थकारण करत आहे. हे स्पष्टपणे सांगू इच्छितो. रावसाहेब दानवेंनी माफी मागितलेली आहे, मात्र तरीही तुमचं समाधान झालेलं नाही. त्यांनी नेमकं काय केलं की तुमचं समाधान होईल? दत्ता कदम. नाही, मुळात प्रश्न असा आहे की मला मधू चव्हाण बोला बोला बोला. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली ते ठीक आहे, पण माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही. पण जो मूळ प्रश्न आहे हा सरकारनं सोडला पाहिजे. कारण ज्या शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली ही तूर आधारभूत किमतीपेक्षा 1000 रुपये क्विंटलला कमी झाली आणि म्हणून शेतकऱ्याला लाखो रुपये तोटा झालेला आहे. तर ते देणार आहे का सरकार? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे.
तर माफी जर त्यांनी हे दिलं तर खऱ्या अर्थानं यांनी हे वक्तव्य चुकीचंही नाही केलं आणि माफी नाही मागायची गरज नाही. पण ज्या शेतकऱ्यांनी आज आधारभूत किमतीपेक्षा 1000 रुपये क्विंटलला कमी तूर झाली, आज जालन्यामध्ये 4 लाख क्विंटल एका जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर ही खुल्या बाजारात विक्री झाली, त्याची आकडेवारी आमच्याकडे आहे. तर या सरकारला आमचं एवढं म्हणणं आहे की जर हे ती रक्कम देणार आहात का, त्यांनी ही रक्कम दिली म्हणजे आमचं पूर्ण समाधान झालं आणि आम्ही आमचं पण सुद्धा वक्तव्य माघारी घेऊ. जयाजी सूर्यवंशी, आत्ताच मधू चव्हाणांनी विचारलंय की आता रावसाहेब दानवेंनी काय केलं म्हणजे शेतकऱ्यांचं समाधान होईल. आमच्या दोनच मागण्या रावसाहेब दानवेंच्या संदर्भामध्ये आहेत. त्यांना जर पश्चाताप असेल, त्यांचा जर पश्चातापाचं निराकरण करायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी मुक्ती केली पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याची रावसाहेब दानवेंची लायकी नाहीये. त्यांनी आता तिकडे शेतामध्ये आपल्या नांगर बिंगर धरायला यावं, जरा शेतकऱ्यांकडे पाहावं, जरा काळे केस करून जास्त राजकारण करू नये. आणि आता मधू चव्हाणांच्या दुसऱ्या एका प्रश्नाला मला उत्तर देणं फार गरजेचं आहे. मराठवाड्यामधील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या शेतीमालाचा कचरा भाव झालेला आहे. 50 पैसे किलोपेक्षा कमी भावाने कांदा चाललेला आहे, 2 रुपये किलोने मोसंबी चालली, 15 रुपयांनी डाळिंब चाललेला आहे, संत्र्याला कुणी घ्यायला तयार नाहीये, द्राक्षाचा शेतकरी आत्महत्या करतोय, ज्वारीची तीच परिस्थिती आहे, बाजरीची तीच परिस्थिती आहे, 2600 रुपयांनी सोयाबीन चाललेलं आहे. आणि एकीकडे तुम्ही आम्हाला सांगताय की आम्ही शेतकऱ्याचं भलं करायला निघालेलो आहेत. जर तुम्ही भलं करायला निघाले असता तर या ठिकाणी परदेशातून गव्हाची आयात केली नसती, या ठिकाणी ब्राऊन शुगर काळी साखर जी आता आयात करून तुम्ही उद्या शेतकऱ्याचं साखर उत्पादकाचं कंबरडं मोडणार आहेत ती केली नसती. मोझांबिक मधून तुम्ही ज्या तूर आयात केली आहे आणि त्याचा 2021 पर्यंत जो करार केलेला आहे दक्षिण आफ्रिकन कंट्री बरोबर, तो तुम्ही केला नसता. 3,40,000 टन तुम्ही गहू आयात करताय, तो केला नसता. आणि ही सगळी बोलण्याची भाषा आहे. तुम्हाला 2019च्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. याच्यापेक्षा तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचं नाहीये. आणि जर करायचं असेल, तुम्हाला पश्चाताप जर करायचा असेल तर आधी शेतकऱ्याची कर्जमुक्ती करा, दानवे साहेबांना घरी पाठवा, तर शेतकऱ्याचं समाधान होईल. अन्यथा आमचं समाधान होणं अजिबात होणार नाही. कर्जमुक्ती कधीही करणार नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणालेलं नाही. हे पहिलं घ्या. उगाच पराचा कावळा तुम्ही कृपा करून करू नका. पण कर्जमुक्ती हा एकमेव मार्ग शेतकऱ्याच्या आयुष्याचं कल्याण करणारा नाही असं मत. अनेक मार्ग आहेत त्याचे की ज्याचा स्वीकार करून त्याचे परिणामही दिसतात. ऐकावं, तुम्ही बोलून देऊ नका. तो तुम्ही संतापलेला आहात म्हणून आम्ही शांत आहोत याचा अर्थ हा नाही की तुमचं सगळं बरोबर आहे, याचा अर्थ हा नाही आहे. तुम्ही नेत्यांनी संयमाची भाषा वापरा. त्या ठिकाणी नेत्यांनी संयम, तुमच्या जे आदर्श शरद जोशी आहेत त्यांनी कधी बेताल भाषा वापरली नाही, सदाभाऊ खोत कधी वापरत नाहीत, राजू शेट्टी कधी वापरत नाहीत. तुम्ही कसली भाषा वापरता अशा तऱ्हेची. आणि म्हणून मला असं वाटतं की रावसाहेब दानवेंना घरी पाठवायचं की नांगराला पाठवायचं याचा निर्णय भारतीय जनता पक्ष घेईल. परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याला तुम्ही पण मी पण तुमच्यापेक्षा जास्त छदमीपणे हसू शकतो, पण मला बेताल आणि बेजबाबदारपणे बोलता येत नाही आणि मी बोलणार नाही. तुम्हाला काही बोलता येतं कारण आम्ही सत्तेवर आहोत. आम्हाला त्या ठिकाणी बोलताना 10 वेळा विचार करायला पाहिजे. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी माझ्या मनात असताना पण देत नाही, कारण तुमचा संताप झालेला असताना मी संयम ठेवला पाहिजे एवढं मला कळतंय. आणि मला असं वाटतंय की या ठिकाणी त्यांनी माफी मागितल्यावर हा विषय संपवायला पाहिजे. राहिला मुद्दा तूर खरेदीचा, 1 लाख क्विंटल टन खरेदी करण्याचे आदेश केंद्राने दिलेले आहेत. एकही दाणा खरेदीविषयी राहणार नाही अशा तऱ्हेची ग्वाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा या प्रकरणाला पुढे आगीत तेल ओतण्याच्या ऐवजी शांत राहणं आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक तुम्ही आम्ही मिळून कसं त्यांचं कल्याण करता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पाशा पटेल, सरतेशेवटी या दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्याला जे काही सांगितले की भाजपला जर आत्मक्लेश करायचा असेल, पश्चाताप करायचा असेल तर त्यांना कर्ज माफी त्यांनी शेतकऱ्यांची पूर्णपणे करावी. शेतकरी नेते आणि भाजपशी संलग्न म्हणून तुम्ही काही आश्वासन देऊ इच्छिता? नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे कर्जमाफी करणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, फक्त ती योग्य वेळ आल्यानंतर, असं त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की आता कर्जमुक्ती आणि कर्जमाफी हे 2 शब्द जे झालेले आहेत. आपण सगळ्यात मॉडेल बघायचं उत्तर प्रदेशकर. उत्तर प्रदेशमध्ये 1 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली, पण त्यासोबत 80 लाख क्विंटल गहू खरेदी करण्याचा निर्णय झाला हमी भावाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं बटाट्याचा प्रॉब्लेम आहे, बटाटे खरेदी करण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे. आणि आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भ जसा भाग आहे ना कोरडो,
तसं तिथे एक भाग आहे, त्या भागामध्ये सुद्धा शेतकऱ्याचं कल्याण कसं करायचं या संदर्भामध्ये विचार झालेला आहे. आणि मग महाराष्ट्राचे सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या हे विचार करू लागले की आपण काय काय केलं तर शेतकऱ्याचं जीवनमान सुकर होईल, या पद्धतीनं विचार करणं चालू आहे. मी माझ्या सगळ्या मित्रांना एका ओळीमध्ये सांगतो की जोपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं भलं होणार नाही, एवढं केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. ते कसं पदरात पडून घ्यायचं ह्याचा सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. हे मागचं तर आहेच ना, मागचं आहे ना, मागचं सगळं वाटोळं झालेलं आहे म्हणून तर काँग्रेसला पण घरी पाठवलेलं आहे ना. आणि मग आता सोल्युशन सापडलं काय? सोल्युशन सापडलंय. काय सोल्युशन आहे? सोल्युशन एकच आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय शेतकऱ्याचं ठीक आहे. पाशा पटेल, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. माझी खरं तर वेळ संपत आली. जाता जाता अगदी पुन्हा एकदा मी पटकन दत्ता कदम यांच्याकडे जाते. दत्ता कदम, एवढी आपली चर्चा झालेली आहे, या देशातल्या शेतकऱ्याला हातात कुदळ फावडं घेतलेलं किंवा ट्रॅक्टरचं स्टिअरिंग हातात घेतलेलं बघायची सवय आहे. हातात तलवारी घेऊन जिभा चाटणारा शेतकरी आपल्या देशात नाहीये. अजूनही तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही केलं हे वक्तव्य योग्य आहे? मी केलेले वक्तव्य हे योग्यच आहे. कारण त्या ठिकाणी सर्व जी तुरीचे शेतकरी जे आहेत ते वरपडलेले आहेत आणि लाखो रुपये तोटा हा शेतकऱ्याला झालेला आहे. यांनी नियोजन केलं नाही आणि म्हणून शेतकऱ्याला तोटा झाला. खुल्या बाजारामध्ये मी त्यांना आताही म्हणतोय की 4 लाख क्विंटल एका बाजार समितीमध्ये खुल्या बाजारात तूर विक्री झाली. तिचं काय करणार आहात? आणि शेतकऱ्याला कर्जमुक्ती केव्हा देणार? दिवसांदिवस शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत. मागल्या आठवड्यामध्ये जालना जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांनी एका दिवसात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. आणि मग आत्महत्याचे आकडे मोजत बसणार आहात का? जर करणार आहात तर ती वेगळी वेळ कधी येणार आहे? आणि म्हणून ही सर्वच परिस्थिती जर बघितली शेतकऱ्याची आजची, तर शेतकऱ्याला काही दिलं नाही. दुष्काळातला दुष्काळ निधी आजपर्यंत पूर्ण मिळालेला नाही 15चा. आणि कुठल्याही मालाला भाव नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यायला पाहिजे. तर यांना म्हणावं की उत्पादन खर्चावर आधारित कुठला भाव मिळाला हाही प्रश्न आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या हातात आतापर्यंत काही पडलं नाही. म्हणून आम्ही आमच्या हातात जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी. हा एक महत्वाचा मुद्दा आता मांडलेला आहे दत्ता कदम यांनी. आपल्या देशातला शेतकरी चहूबाजूने अडचणीत सापडलेला आहे आणि तो अडचणींचा फास त्याच्याभोवती आवळत चाललेला आहे. आणि त्यातून उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याबद्दल जेव्हा सत्तेतलेच लोक जे त्याचं भलं करण्यासाठी त्या शेतकऱ्यानेच मत देऊन तिथे बसवलेले असतात, ते अशी काहीतरी भाष्य करतात की त्या शेतकऱ्याचा अपमान होतो, तो दुखावतो शेतकरी आणि कुठेतरी मग अशी जीभ हातात घेण्याची भाषा येते. मात्र या देशातल्या शेतकऱ्याला जीभ हातात घेऊन तोडण्याची भाषा नाहीये. या देशातला शेतकरी कुदळ फावडा हातात घेऊन त्या काळ्या आईमधून सोनं उगवत असतो. त्यामुळे शेतकऱ्याने उद्विग्न या ठिकाणी होऊ नये. आणि अशा प्रकारे जर शाब्दिक वागबाण सोडत सुडाची भाषा जर एकमेकांमध्ये करत राहिले तर शेतकऱ्याचे खरे प्रश्न यामध्ये दुर्दैवाने कुठेतरी दुर्लक्षित राहतील. त्यामुळे शाब्दिक बाण सोडण्यापेक्षा खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करायची गरज आहे. या चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेष मध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.